भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांच्या 229व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजभूषण शंकरभाऊ तडाके, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे शासकीय स्मारक समिती अध्यक्ष अशोकभाऊ लोखंडे यांच्या हस्ते फकीरा चित्रपट निर्माते अभिनेते प्रवीण तरडे यांचा सत्कार करण्यात आला। आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय लहुजी। आधी मुंबई पासून जय लहुजी, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज लहू तीर्थावर जमलेल्या सर्व लहू भक्तांना आणि माझ्या समाज बांधवांना मानाचा सप्रेम जय लहुजी, जय अण्णाभाऊ आणि जय फकीरा। आज या ठिकाणी या कार्यक्रमाला संत शिवलिंग बाबांच्या सोबत ज्यांनी काम केलं, आदरणीय चंदन भाऊंचे वडील, आणि ज्यांनी लहुजींचा नारा, आम्ही तर फक्त लिहायला आणि शिव्या द्यायला आणि भांडायलाच होतो, महाराष्ट्रात लहुजींचा नारा पोचवायचं काम माझ्या चंदन भाऊ कांबळेंनी केलं। त्याबद्दल सर्वांनी टाळ्याच्या गजरात। आदरणीय गुरुजी, आपण पुढे या। ही ऐतिहासिक मंडळी आहेत। आदरणीय, आपण चित्रपटाचे नायक आहात आणि आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो की ज्याने लहुजीचा एल्गार केलेला आहे आणि जो फकीरा मांगाची भूमिका करत आहे याचा महाराष्ट्राला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही। आज थोडक्यात मी आदरणीय आमचे सिने अभिनेते, आमचा नेता, आमचे नेते मंडळी तर आहेच आहेत, पण ज्यांच्याकडे बघून मांगाचं पोरग उभं राहणारे फकीरासारखं त्या आमच्या अभिनेत्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्राने टाळ्या वाजवा। आता जास्त मांडणं योग्य वाटणार नाही। आदरणीय गुरुजी, काल रात्री मी पुरंदरच्या पायथ्याला लहुजी बाबांच्या घरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो। आम्ही या ठिकाणी पुणेकर माझाचे संपादक आहेत। आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला त्या लहुजी वस्तादांच्या घरामध्ये लक्ष्मी आईचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये एक बिबड्या वाघ बसलेला आम्हाला दिसला आणि त्या वाघाची शूटिंग करायचं काम आमच्यामध्ये जी एक आमची आस्वार नावाची मुलगी होती, जी तरुण होती, जी उद्योजकाची मुलगी त्या ठिकाणी आली होती, ती त्याची शूटिंग करत होती। आणि नंतर शूटिंग झाल्यानंतर मला भीती वाटली, परत पुन्हा भीती वाटली नाही का, तर ते मी सांगतो। ज्या वेळेला ती शूटिंग करत होती, अभिनेते साहेब, आदरणीय आमदार साहेब, आपलं स्वागत आहे। सर्वांनी आमदारांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करा। तर त्यावेळेला मला आठवण आली आणि मी त्या ठिकाणी जय लहुजीचा नारा केला। तो बिबड्या वाघ उठला, त्याचं शूटिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे थोड्याच दिवसात। तो उठला आणि एका बाजूने असा निघून गेला। त्यावेळेला अभिमान वाटला मला राघोजी राऊत मांगाचा, लहुजींच्या वडिलांचा। अरे तो तर बिबळ्या होता, पण जिवंत वाघ आणून तुमच्या पेशव्यांना सप्रेम भेट देणारा आमच्या लहुजी वस्तादांचा बाप होता। आणि म्हणून आता आदरणीय अशोक भाऊ, आदरणीय सगळ्या राजकीय लोकांना माझं या ठिकाणी जाहीर आव्हान करायचं आहे। तुम्ही प्रामाणिक काम करत आहात, त्याबद्दल समाजाचं चांगलं लक्ष आहे। तुमचं पक्षपाती धोरण या इथं नकोय, फक्त जय लहुजी नाथचा नारा झाला पाहिजे। आणि इथं समाधीच्या इथं या उद्घाटनाला पंतप्रधान मोदीच आला पाहिजे अशी आम्ही जाहीर मागणी करतो। आणि महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या वतीने मोदी साहेबांना आम्ही साकडे घालतो, कारण मोदी साहेबांनी मांगाच्या लेकराला पोटाशी धरलेलं आहे। काय झालं तरी चालेल, पण मोदी आहे तर सब कुछ आहे हे आता मांगाने विसरायचं नाही। मी काय कुठल्या पक्षाचा नाही आणि मला तर हे पक्षवाले घेतच नाहीत।
कारण मी खरं बोलतो आणि म्हणून आदरणीय आपण फकीरा मांगाची भूमिका करणार आहेत। अण्णा धागाटे या ठिकाणी आहेत, आम्ही भेट दिलेली आहे। त्या फकीरा मांगाच्या समाधीवर जाऊन एकदा नतमस्तक झाल्याशिवाय तुम्ही सुरुवात करू नका, कारण अण्णा धागाटे आहेत का फकीरा मांगाची आई ही तडाख्यांची आहे, ह्या अभिमानानं मी तुम्हाला सांगायला विसरत नाही। आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। प्रवीण तरडे आगे बढो, महाराष्ट्र तुमच्या पाठीमाग छातीचा कोट करून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद सर्वांना। जय लवजी। अशोक भावना घाई झाली तरी होऊ द्या, लहुजींचा नारा द्यायचा, फक्त मांगाला नाही तर कुणालाच नाही आणि आता नाही तर कधीच नाही। जरांगे पाटलाच्या मागणीला सुद्धा मांगांचा पाठिंबाच आहे। मराठ्यांना पण आरक्षण मिळू द्या, मांगांना मिळू द्या आणि 59 जातींना मिळू द्या। म्हणून मोदी साहेबांनी आता ठामपणे ठरवलेलं आहे, आपणही बघू काय वाय होती। जर आमच्या विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम मांग लोक केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सांगतो, मांगांनो सावध राहा, गनिमी कावा आपण केलेला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या राज्यामध्ये, आणि तो गनिमा कावा आता ती वेळ आलेली आहे। म्हणून मांगाने गाफील राहता कामा नये। लढेंगे तो बचेंगे, लढेंगे तो बचेंगे। जय लहुजी, जय लहुजी। आज खूप पवित्र दिवस आहे आणि खूप पवित्र जागेवर आपण सगळेजण उभे आहोत। खरं जसं त्यांनी सांगितलं आता ते खरंच बरोबर आहे की जेव्हा इथं मोठा कार्यक्रम होईल, सुखदेवजी लक्षात ठेवा, त्यावेळी मोदी साहेबच इथं पाहिजेत। म्हणजे देशाचा पंतप्रधान, आपल्याला पद महत्वाचं आहे, देशाचा पंतप्रधान इथं आले पाहिजेत, कारण या समाजाचं आणि लहुजी वस्तादांचं योगदान भारतीय स्वातंत्र्य लढा नाकारू शकत नाही। जेव्हा आपण आणि त्यावेळच्या समाजात पळून जायची आणि लपून बसायची वृत्ती निर्माण झालती, त्यावेळी सशस्त्र क्रांतीचा नारा या माणसाने पहिल्यांदा दिला, म्हणून सशस्त्र क्रांतीचा लढा उभा राहिला। वासुदेव बळवंत फडक्यांसारखा पठ्ठा लहुजी वस्तादांनी तयार केला आणि तेव्हा या देशाला सशस्त्र क्रांतीचा लढा कळला। म्हणजे तुम्हाला आज मी सांगतो की जसं फकीरावरच्या सिनेमाचं चाललंय, तिथं थोडं अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाकडनं राईट्सचं थोडं पुढं मागे पुढं होतंय, पण इथं तर तुम्ही लहुजी वस्तादांच्या नात्यातली, त्यांच्या घरातली माणसं उभी आहात। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळांनी 10 कोटीचं बजेट फक्त लहुजी वस्ताद सिनेमासाठी जाहीर केलंय आणि त्या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन मीच करणार आहे। खरं तर रमेश दादा बागवेंनी सुरुवात केली होती, काही कारणांमुळे त्यावेळी ते थांबलं होतं, पण ते काम आता पुढे जाणार आहे। सुखदेवजींनी पुरस्काराच्या कार्यक्रमात त्या दिवशी जाहीर केलंय। फकीरा चित्रपटाचं तर बजेट अख्खं तयार आहे आणि ते चंद्रकांत दादांकडनं पूर्ण आलेलं आहे। फक्त ते राईटचा जो काही काय मधल्या काळामध्ये अण्णाभाऊंच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन काहींनी आपल्या सुनबाईंकडनं राईट्स घेतले होते। आता ती माणसं त्याच्यावर सिनेमा तर करत नाही, नुसते राईट्स घेऊन ठेवलेत मागच्या 8-10 वर्ष झालं। आता आपल्याला ते काम पुढे न्यायचंय आणि ते अशा ताकदीने आणायचंय। आणि मी ते आधीही याआधी जाहीर केलंय की ज्या दिवशी फकीरावरचा चित्रपट येईल त्या दिवशी अख्खा देश नाही अख्खं विश्व बघत राहील की उघड्या अंगाचा योद्धा कसा असतो। त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, पण त्याच्या छातीमध्ये आग होती। तर ती आग त्या चित्रपटाच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहे, जोरात करणार आहे। जी माणसं या चित्रपटाच्या पाठीशी उभी राहणार आहेत, म्हणजे इथं जगदीश मुळीक आहेत, तिकडं मुरली अण्णांनी तर बजेट डिक्लेअर केलेलं आहे, चंद्रकांत दादांनी अख्खी फकीराची बाजू उचललेली आहे, या सगळ्या रमेश दादा बागवेंनी त्याची सुरुवात केली होती। माणूस कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही मताचा असू दे,
पण अण्णाभाऊंसाठी, लहुजी वस्तादांसाठी ते एका छताखाली आलेच पाहिजे. जसं आता भाऊंनी सांगितलं की जरांगेंचं जे आंदोलन आहे पाटलांचं, त्याच्या मागे मातंग समाज पण उभा राहणार आहे. त्या आंदोलनाच्या मागे उभं राहिलं पाहिजे, कारण तळागाळातल्या शोषितांच्या प्रत्येक प्रश्नाच्या मागे प्रत्येक शोषितांनी उभं हे राहिलंच पाहिजे. त्यामुळं लहुजी वस्तादांवरचा चित्रपट आणि फकीरा चित्रपट करणं आणि तो जगासमोर त्यात हे बघा चित्रपट खूप होतात, करायला काय नाही, तो त्या ताकदीनं केला पाहिजे. आज साऊथचे चित्रपट येतात. कांतारा चालला, काय होतं त्या कांतारामध्ये की समाजासाठी, मातीसाठी लढायचं. इथं सुद्धा अण्णाभाऊंच्या त्या नायकाचा, फकीराचा लढा, हा लढा तळागाळातल्या त्यावेळेच्या समाजांसाठी होता. पोट उपाशी आणि मनात आग ठेवलेल्या प्रत्येकासाठी होता. तो इतिहास जगासमोर आणणं लेखक दिग्दर्शक म्हणून आमच्यावर बंधनकारक आहे आणि आम्ही ते केलंच पाहिजे, नाही तर आमच्या कलेला अर्थ नाही. त्यामुळे या चित्रपटांचा आम्ही बंधनकारक आहोत आणि ते चित्रपट पुढे नेणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही त्यांना सलाम करतो. हा विषय जगासमोर आला पाहिजे. जय लहुजी, जय अण्णाभाऊ, बाबासाहेब आंबेडकरांचा. ऐका ना, हिरो मी नाही पाहिजे. ज्यावेळी मी फकीराचा रोल करेल त्याच वेळी माझी अभिनयाची कारकीर्द पूर्ण होणार आहे. माझ्यामुळे फकीरा पुढे नाही जाणार आहे, फकीरामुळे मी मोठा होणार आहे. त्यामुळे फकीरा करणं हे मी माझं आयुष्याचं स्वप्न समजतो आणि त्यातल्या सावळाच्या भूमिकेला आमचा पिट्या भाई इथं बंधनकारक आहे. त्यामुळे धन्यवाद. आजच्या या पवित्र दिवशी तुम्ही मला बोलवलं, माझ्या हस्ते तेलवात केली, हे मी माझं भाग्य समजतो. धन्यवाद.